नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव भक्ती मार्ग चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो. करणी म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जाणून बुजून केलेला नकारात्मक प्रयोग. यामध्ये तंत्र, मंत्र, वस्तू, नजरदोष, ईर्ष्या याचा वापर केला जातो. सर्व समस्या करणीमुळेच होत असे नाही, पण काही लक्षणे सतत दिसत असतील तर सावध राहणे गरजेचे असते. आज आपण भीती न पसरता जाणून घेण्याच्या दृष्टीने माहिती पाहणार आहोत. डॉक्टरांना दाखवूनही अंगात सतत थकवा, डोके जड होणे, छातीत जडपणा, झोप न लागणे हे त्रास वाढत असतील, औषधांनी फरक पडत नसेल तर नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते. कोणतेही कारण नसताना भीती वाटणे, सतत नकारात्मक विचार, आत्मविश्वास कमी होणे, राग, चिडचिड वाढणे, एकटे बसावेसे वाटणे हे दीर्घकाळ चालू राहिले तर हे दुर्लक्ष करू नये. घरात सतत भांडण होणे, पूजा करताना कंटाळा येणे, देवघरात मन न लागणे, वस्तू आपोआप पडणे, घरात जडपणा जाणवणे ही लक्षणे घरावर नकारात्मक प्रभाव दाखवतात. भीतीदायक स्वप्ने, कोणी पाठीमागे असल्याची भावना, अंधार, शमशान, साप, काळी आकृती, झोपेत डचकून उठणे, सतत अशी स्वप्ने येत असतील तर ते संकेत असू शकतात. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मन शुद्ध ठेवणे. दररोज सकाळी आंघोळीनंतर मनात मी सुरक्षित आहे असा संकल्प. भीती मनात येऊ देऊ नका. भीती ही नकारात्मक शक्तीची ताकद असते. आठवड्यातून 2 वेळा आंघोळीच्या पाण्यात थोडे खडे मीठ घाला. ओम नमः शिवाय जप करत आंघोळ करा. संध्याकाळी एका वाटीत मीठ ठेवा. झोपण्यापूर्वी घराबाहेर टाका. रोज दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा. नवनाथ, शिव, हनुमान यांचे नामस्मरण करा. देवघर स्वच्छ ठेवा. विशेष मंगळवार व शनिवार दिवा धूप जरूर करा. रोज 11 किंवा 21 वेळा जप करा. ओम नवनाथाय नमः. 41 दिवस. नियम: मध्य मास टाळा. खोटे बोलू नका. कोणाचे वाईट करू नका. नवनाथ महाराज नकारात्मक शक्तीपासून रक्षण करतात. सर्व समस्या करणीमुळेच असतात असे नाही. आधी डॉक्टर, योग्य सल्ला घ्या आणि त्यासोबत भक्ती, संयम, श्रद्धा ठेवा. भक्ती असेल तर कोणतेही करणे टिकत नाही. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या व्हिडिओमधले तुम्हाला उपाय पटले का? उपाय पटले असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.